नाशिकमध्ये हॉटेल द ग्रीन वूडचे भव्य उद्घाटन संपन्न. श्री दुर्गानगर एक्सप्रेस इन हॉटेल जवळ पाथर्डी फाटा येथे हॉटेल द ग्रीन वूड या नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भव्य उद्घाटन गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी उत्साहात पार पडले. या हॉटेलचे उद्घाटन आमदार हिरामण खोसकर आणि शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख भाऊलालजी तांबळे यांच्या शुभ हस्ते झाले. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. हॉटेलचे संचालक श्री निवृत्ती शेंडगे आणि श्री अंबादास धात्रक यांनी उपस्थित पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि शुभेच्छा स्वीकारल्या. मान्यवरांनी हॉटेलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हॉटेल द ग्रीन वूड येथे ग्राहकांसाठी एसी रूम्स, कॉन्फरन्स हॉल, फॅमिली रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉल सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या हॉटेलच्या माध्यमातून नाशिककरांना एक उत्कृष्ट सेवा, आरामदायक वास्तव्य आणि आधुनिक सोयी सुविधा मिळणार आहे. परिसरातील एक नवीन आकर्षण बिंदू म्हणून हे हॉटेल लवकरच नावारूपाला येईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय. नमस्कार, माझे नाव अंबादास धात्रक. द ग्रीनवूड हॉटेल व्हेज, नॉनव्हेज, लॉजिंग, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल अशा सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज हॉटेल आज आम्ही ओपनिंग केलेली आहे आणि ओपनिंगच्या दिवशीच नाशिककरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे. आणि तरी आम्ही सर्वांना विनंती करतो की एकदा आमच्या हॉटेलला व्हिजिट करून आम्हाला सेवेचा एक संधी द्यावी ही विनंती करतो. आमचा ॲड्रेस आहे द ग्रीनवूड हॉटेल, एक्सप्रेस इन हॉटेल शेजारी, पाथर्डी फाटा, नाशिक. थँक्यू. माझे नाव निवृत्ती शेंडगे. आज आपण या ठिकाणी आम्ही हॉटेल द ग्रीनवूड या नावाने आम्ही एक हॉटेल ओपन केले. त्या हॉटेलमध्ये फॅमिली रेस्टॉरंट, एसी रूम्स, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल, किटी पार्टी, बर्थडे पार्टी, ॲट ए टाइम तीन पार्टी करू शकतो असे प्रशस्त आमच्याकडे हॉल आहे. आणि आज पहिला दिवस ग्राहकांचा पण उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि हेच प्रेम ग्राहकांचे हवे आणि सर्वांनी आमच्या या हॉटेलला व्हिजिट करावी ही विनंती. एसी रूम्स आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे, बँक्वेट हॉल आहे. समजा 10-15 लोक जर सेपरेट आले त्यांच्यासाठी पण एक हॉल आहे. 40 लोकांसाठी एक हॉल आहे, 200 लोकांसाठी एक हॉल आहे आणि शिवाय 100 लोकांसाठी एसी प्रशस्त असा हॉल आहे. असं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमीत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील थंडगार असं असलेलं नाशिकचं हे नाशिक म्हणजे राज्यातील प्रत्येक ठिकाणून प्रत्येकाला वाटतं की मी नाशिकमध्ये जावं, नाशिकची मिसळ खावी, नाशिकचं पिठलं भाकरी खावी, नाशिकचं जेवण करावं आणि 2 दिवस नाशिकमध्ये आराम करावा. तसंच मी त्र्यंबकेश्वरला पण जाऊन येईल, मी सप्तशृंगी मातेला पण जाऊन येईल, साईबाबांना पण जाऊन येईल, दर्शन करून येईल. आणि नाशिक थंड हवा आणि नाशिकचं जेवण हे प्रत्येक अप्रतिम आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निश्चितपणानं हे हॉटेल आलेल्या भाविकांसाठी, आलेल्या यात्रींसाठी एक चांगलं असं उत्कृष्ट जेवण देऊन आलेल्या यात्रेकरूंचं नाशिककरांच्या वतीनं हे ग्रीनवूड म्हणजे प्युअर व्हेजिटेबल असं हॉटेल हे निश्चितपणानं मला विश्वास आहे नाशिककरांच्या सेवेमध्ये उतरल आणि नाशिककरांना जे हवं असतं, नाशिककरांच्या एक लज्जतदार जेवण, एक मराठमोळं जेवण, एक आपलं घरगुती जेवण आणि त्या जेवणाची चव आणि नाशिकचं जेवण आणि त्याची चव निश्चितपणाने चोखंद ग्राहकांना, येणाऱ्या यात्रेकरूंना आणि सर्वांना या हॉटेलमधून मिळेल. कारण इथं काम करणारे आमच्या या हॉटेलचे चेअरमन MD जे ओनर आहे आमचे बंधू प्रवीणजी आढाव आणि त्यांच्या सहकार्याने निवृत्ती भाऊ आणि अंबादास हे दोन्ही माणसं हे होतकरू तरुण आहे, जेणेकरून यांनी दुसऱ्याकडं म्हणजे आपण दुसरीकडे काम धंदा करून होतकरी माणसं कशी असतात तर त्याला शिकायची जिद्द असती, त्याला काही करून दाखवायची जिद्द असती आणि आज जो जिद्दी तरुण असतो तो निश्चितपणानं यशाला व्यवस्थित घेतो. तो होतकरू असतो, तोच काम करू शकतो आणि त्यांचा व्यवसायामध्ये ते दोघे बी, त्यांचे भाऊ आणि त्यांची फॅमिली हे सर्व इन्व्हॉल्व्ह होऊन, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं
आणि त्याच्यामध्ये लावून लोकांची खऱ्या अर्थाने सेवा असेल, जेवण असेल, व्यवस्था असेल, त्याच्यानंतर इथला स्टाफ असेल, त्या स्टाफ कडून लोकांना किती वेळात आपण जेवण देऊ शकतो, लोकांची ओरड झाली नाही पाहिजे ही पण ते काळजी घेतील. कारण हे नाक्यावरचं ठिकाण आहे. मुंबईहून येणारा प्रवासी असेल, पर नागपूरकडून येणारा प्रवासी असेल, तुमचा इंदोर असेल, धुळा असेल, असं मोठ्या प्रमाणात जिथून नाशिक मुंबई हायवे आणि बाजूला एक्सप्रेस इन हॉटेल आहे, समोर ताज आहे, रेडिसन आहे, अशा एक मोठ्या माहोलमध्ये एक चांगलं हॉटेल आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट प्रवीणजी तुम्ही लोकांना देताय. निवृत्ती आणि अंबादास निश्चितपणानं नाशिककरांची चव ओळखून नाशिककरांच्या सेवेत तुम्ही उतराल, येणाऱ्या यात्रेकरूंच्या सेवेत उतराल आणि अतिथी देवो भव या म्हणीप्रमाणे, या उक्तीप्रमाणे निश्चितपणानं तुम्ही लोकांची व्यवस्था कराल, लोकांना चांगलं चोखंद जेवण द्याल. यात्रेकरूंना राहण्यासाठी व्यवस्था तुमच्याकडे आहे. यात्रेकरूंकडून पण त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, त्यांना चांगली वागणूक दिल्या पाहिजे, त्यांना जेवण दिलं गेलं पाहिजे, याची पण आपण काळजी कराल. कारण आपल्याकडे आलेला अतिथी देवो भव असतो. निश्चितप्रमाणे ही हॉटेल मला माहिती आहे ही कष्टकरू होतकरू आहे, कारण मालकच होतकरू आहे. मालकांनी सुद्धा शून्यातून विश्वास निर्माण केलेला आहे. त्यांनी स्वतःला झोकून अतिशय कष्टातून हे प्रॉपर्टी उभी केली आहे आणि योगायोगाने त्यांना ज्यांना हॉटेल चालवायला दिली ती दोन्ही भावंड सुद्धा याच पद्धतीने होतकरू आहे. निश्चितपणाने मी परमेश्वराला प्रार्थना करतो, आई अन्नपूर्णेकडून आशीर्वाद मागतो की या लोकांना, या हॉटेलाला चांगलं यश दे आणि तुम्ही सुद्धा लोकांच्या सेवेत उतरा चांगलं, जेणेकरून नम्रपणे अतिथी देवो भव असतो. आलेल्या माणसाचा मान सन्मान ठेवून त्याला जेवण कसं देण्यात येईल आणि आपण सुद्धा या लोकांच्या सेवेत कसं उतरू आणि ही फर्म, ही इंडस्ट्री आपण त्या पद्धतीने कशी वेळू वाढवू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.